नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पुण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगाराची शिंदेवाडी येथे कोयत्याने हत्या, जुन्या वैमनस्यातून खुनाचा संशय. पुण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी वेल्हे येथील गाजलेल्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी संजय बाबूराव कडू देशमुख व 41 याची शिंदेवाडी परिसरात भर दिवसा कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. शनिवारी दिनांक 11 जुलै रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास संजय देशमुख रिक्षातून खेड शिवापूरच्या दिशेने जात होता. जुना कात्रज घाट पार करून शिंदेवाडी परिसरात आल्यानंतर 2 दुचाकीवरून आलेल्या 4 जणांनी रिक्षा अडवली. त्यांनी संजय देशमुखला रिक्षातून जबरदस्तीने बाहेर ओढलं आणि त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करत त्याची हत्या केली. या हल्ल्यामागे जुन्या वैमनस्यातून आणि वेल्हे खून प्रकरणाचा बदला घेण्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. संजय बाबूराव कडू देशमुख हा सध्या मुंडवा येथे राहत होता. मूळचा तो वेल्हा तालुक्यातील कुरान पानशेत येथील रहिवासी होता. या प्रकरणी त्यांचे दाजी गौतम चंद्रकांत झेंडे यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय देशमुख याच्या विरुद्ध यापूर्वी 3 खुनाचे गुन्हे दाखल होते. 2022 मध्ये वेल्हे येथे राहुल प्रकाश रावत यांच्या खून प्रकरणात त्याला आणि त्याच्या 2 साथीदारांना अटक करण्यात आली होती. त्या प्रकरणात तो तुरुंगात होता. एप्रिल 2026 मध्ये जामिनावर सुटल्यानंतर तो मुंडवा येथे वास्तव्यास होता आणि रिअल इस्टेट्सच्या व्यवसायात कार्यरत होता. शनिवारी दिनांक 11 जुलै रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास संजय देशमुख रिक्षातून खेड शिवापूरच्या दिशेने जात होता. जुना कात्रज घाट पार करून शिंदेवाडी परिसरात आल्यानंतर 2 दुचाकीवरून आलेल्या 4 जणांनी रिक्षा अडवली. त्यांनी संजय देशमुखला रिक्षातून जबरदस्तीने बाहेर ओढलं आणि त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करत त्याची हत्या केली. या हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि खुनाचा गुन्हा दाखल केला. हल्ल्यामागील नेमके कारण आणि फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू असून पोलीस उपनिरीक्षक सचिन मचाले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.